हा समोर दिसतोय तो माझा ऊस आहे बघा. ह्याच्यावर तारीख लिहिली आहे बघा 20/3/2026. 20/3/2026ला मी काय केलं होतं तर 5 स्ट्रोक नावाचं औषध सोडलं होतं. 5 स्ट्रोक म्हणजे काय? ह्युमिक ॲसिड, फुलिक ॲसिड, अॅमिनो ॲसिड, कार्बन आणि बायोझाईम हे ज्या मी निविष्ठा स्वतः बनवलेल्या होत्या, ही सर्व प्रकारची ॲसिड ही जैविक फर्टिलायझर आहेत. ती मी 20/3/2026 रोजी सोडली होती उसाला बघा. आता तिथून हे जे पानावर लिहिलेलं आहे हे पान पूर्ण वाड्यातलं होतं, म्हणजे अजिबात सुटलेलं नव्हतं. पण आता आज तारीख आहे 4/20 म्हणजे 14 दिवसात दोन टोपणं सोडलेत बघा. हे एक टोपण सुटले हो का, हे आणि हे एक पूर्ण सुटायला लागले बघा. आता हे हो का, हे पण सुटायला लागले बघा. म्हणजे 14 दिवसात 2 टोपणं म्हणजे वाढ ग्रोथ अतिशय चांगली आहे. आणि 5 स्ट्रोकचा रिझल्ट पण खतरनाक आहे. जाडी उसाचं शायनिंग बघा, म्हणजे काळा धू, पानाची रुंदी बघा. आता 3 बोटं 3-3.5 बोटं बसते बघा. इथं 3 बोटं क्लिअर बसते ती, 3.5 बोटं काही पानावणी बसते ती. ग्रोथ हाईट अतिशय चांगली झालेली आहे. आणि मी मार्किंग करून ठेवले. माझं निरीक्षण चाललंय की जे आपण निविष्ठा बनवतो त्या संदर्भात काही फरक पडला का, आपले पैसे काय वाचले का, त्याच्यापासून पिकाला चांगलं उत्पन्न मिळणार का, ह्याचं मी एक संशोधन म्हणा किंवा निरीक्षण चाललंय माझं. आता ते अंकुश पाटील यांच्या कार्यशाळेमधले सर्व निविष्ठा मी बनवतोय स्वतः घरी. म्हणजे माझे खर्च तर वाचतोयच औषधांचा. आज फुलिक ॲसिड, अॅमिनो ॲसिड, बायोझाईम, कार्बन, ह्युमिक ॲसिड ही जर मार्केटमधनं विकत घ्यायची 5-5 लिटर तर आज माझे जवळ 30-35-40 हजार रुपये गेले असते. ते आपण स्वतः बनवले 3.5-4 हजारात बनले ते. आणि ती 5 स्ट्रोक म्हणजे सगळी एकदमच एकत्र मिक्स करून ही औषधं म्हणजे हे ॲसिड सर्व सोडलेले आहेत. बघा ग्रोथ कशी आहे खाली. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा कृषी आहे. त्याच्या शेजारचा कोंब आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कांड्यावर आहे. मी वॉटर शूट त्याला गाठा गेलाय बघा. हे बघा 20 mm ठिबक आहे माझा. हे डोंगर दिसतोय बघा तुम्हाला पश्चिमेच्या बाजूला, ह्या बाजूला एक डोंगर दिसतोय बघा. या डोंगराकडला क्षेत्र आहे. माझी विहीर फक्त 35 ते 40 मिनिटं चालते प्रति दिवसाला. आणि हे ठिबक आहे म्हणूनच मी उत्पन्न काढतो. आणि त्या मनानं तसं माझं उत्पन्न म्हणजे पाण्याच्या बाजू मला लई कमी आहे, तरी मी ठिबकची जेव्हाच ऊस आणतो बघा. हो तुम्ही म्हणणार की ऊसाची जाडी कमी आहे किंवा उंची कमी आहे. आणि माझं रान आहे हलका आहे बघा, असं मुरमाट टाईप आहे बघा. हे तांबूस कलरची डोंगराकडची माती आहे.